बीडमध्ये 170 जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे। यासाठी 8,400 उमेदवारांचा अर्ज दाखल केला। मात्र आज सकाळी भरतीसाठी आलेल्या एका उमेदवारावर पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतलं। यावेळी त्याने मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बीडमध्ये पोलीस भरतीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून उमेदवारांची कसून तपासणी सुरू आहे। आज सकाळी मांडवाजवळचा सुनील बहिरवाळ वय वर्ष 24 हा तरुण मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन घेऊन आला होता। पोलिसांनी त्याला मैदानात सोडताना त्याची तपासणी केली। त्यावेळी त्याच्या बॅगमध्ये उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन पोलिसांना आढळून आलं। या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मैदानी चाचणीपूर्वी स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन काही उमेदवार वापरताना दिसतात। महाराष्ट्रात 19 जून ते 28 जून अशी एकूण 10 दिवस पोलीस भरती प्रक्रिया चालणार आहे। सर्व भरती प्रक्रिया ही सीसीटीव्हीच्या निगराणीत होत आहे। विशेष म्हणजे निकाल तत्काळ जागेवर सांगितले जाणार आहेत। मात्र अशातच आता बीडमधून ही धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली।